वेलकम टू अवर चॅनल M360 डिग्री. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याआधी कोणत्या गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे. तर हा व्हिडिओ या अझम्पशनवरती बनला आहे की 2026-27 मध्ये तुम्ही इंजिनिअरिंगला फार्मसीला ॲडमिशन घेणार आहात. तर आत्ताच 12वीच्या एक्झाम्स झाल्या आहेत, CETच्या एक्झाम्स व्हायच्या आहेत, पण 1-1.5 महिन्यामध्ये त्याही एक्झाम्स होतील. पण एक्झाम झाल्यानंतर स्टुडंट्सच्या डोक्यामध्ये हा विचार येतोच की आता कोणतं कॉलेज घ्यायचं, कोणती ब्रांच बेटर राहील, हे सगळं प्री प्लॅन करून ठेवणं नेसेसरी आहे. बरेच स्टुडंट्स फ्रेंड्सच्या डिसिजनला फॉलो करतात किंवा ट्रेंडच्या मागे जातात. त्यांना फक्त ट्रेंडमध्ये जे चाललं आहे तेच पाहिजे असतं किंवा ट्रेंडिंगमध्ये ज्या ब्रांचेस आहेत त्याच त्यांना माहिती असतात. परंतु ट्रेंड कायम एकाच गोष्टीला राहत नाही, मार्केट कायम बदलतच असतं. त्यामुळे ट्रेंडनुसार ब्रांच सिलेक्ट न करता तुमचा इंटरेस्ट ज्या गोष्टीमध्ये आहे त्यानुसार डिसिजन घेणं महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला कॉलेजची रियालिटी दाखवते. बरेच स्टुडंट्स असे असतात की ते ऑफ कॅम्पस आणि ऑन कॅम्पस दोन्हीकडेही ट्राय करत असतात. सपोज त्यांना ऑफ कॅम्पस जास्त पॅकेज भेटलं आणि ते ऑन कॅम्पसच्या कम्पेअरमध्ये जास्त असेल तर कॉलेज त्यांचं पॅकेज हायस्ट पॅकेज म्हणून आपल्याला दाखवत असतं आणि आपण असंच कन्सिडर करतो की बाबा या कॉलेजचं पॅकेज खूप जास्त आहे. तर स्टुडंट्सने हायस्ट पॅकेज न पाहता कॉलेजचा ओव्हरऑल प्लेसमेंटचा रेट पाहणं गरजेचं आहे. त्याचसोबत कॉलेजमध्ये कोणत्या नामांकित कंपन्या येतात हे पाहणंही जास्त गरजेचं आहे. तर हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या फील्डमध्ये शिकत असणारे स्टुडंट्स किंवा यामध्ये शिकून गेलेले स्टुडंट्स यांना याबद्दल माहिती विचारू शकतात. ते तुम्हाला याबद्दल खूप जास्त चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतात. तर आम्हीही इंजिनिअरिंग स्टुडंट आहोत आणि तुम्हाला इंजिनिअरिंगचे कॉलेजेस किंवा ब्रांच सिलेक्शनमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने हेल्प करू शकतो. कारण प्रत्येक वेळी स्वतःच्या अनुभवातून शिकणं गरजेचं नसतं, काही वेळेस दुसऱ्याच्या अनुभवातूनही बऱ्याच गोष्टी शिकतात.